मागच्या 5 वर्षांमध्ये राज्यात अभूतपूर्व घडामोडी घडल्या। चित्रीविचित्र आघाड्या आणि युत्या राज्यातल्या जनतेने पाहिल्या। आपण मत कोणाला दिलं आणि ते नेमके कुठे गेले असा प्रश्न मतदारांना पडला होता। या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचं मतदान पार पडलं आणि विविध एक्झिट पोलचे आकडे समोर आले। टुडे चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार महायुतीला 175च्या आसपास जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय, तर महाविकास आघाडीची गाडी 100च्या आसपास राहणार असल्याचं या एक्झिट पोलचे आकडे सांगतायत। तर भाजप सलग तिसऱ्यांदा राज्यामध्ये विधानसभेत सगळ्यात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता वर्तवली जाते। सलग तिसऱ्यांदा भाजप ही किमया साधेल असा अंदाज आहे। आणि कालच्या एक्झिट पोलनुसार राज्यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळत होती, पण आलेल्या ॲक्सिस इंडियाच्या एक्झिट पोलनुसार सगळ्याच विभागात महायुतीची सरशी होणार असं चित्र दिसतंय। ॲक्सिस इंडियाच्या एक्झिट पोलनुसार महायुतीला 178 ते 200 जागांचा अंदाज वर्तवण्यात आलाय आणि यामध्ये भाजपच सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता वर्तवली गेली आहे। ॲक्सिस इंडियाच्या पोलनुसार भाजपला 98 ते 107 जागा मिळू शकतात। शिवसेने शिंदे गटाला 53 ते 58, अजित पवार गटाला 25 ते 30, काँग्रेसला 28 ते 36, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला 26 ते 32, शरद पवार गटाला 26 ते 30 जागा मिळण्याचा अंदाज आहे। तर महायुतीला एकूण 178 ते 200 जागांचा अंदाज वर्तवला गेलाय, तर महाविकास आघाडी 82 ते 102 जागांवर जिंकेल असा अंदाज आहे आणि इतर जे अपक्ष आहेत, घटक पक्ष आहेत, त्यांना 6 ते 12 जागांवर विजय मिळेल असा अंदाज आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।